ई श्रम कार्ड काय आहे? काय फायदे आहेत त्याचे? का काढायचं हे कार्ड? चला जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये. बघा, ज्याकडे ई श्रम कार्ड आहे त्याचा अपघातात मृत्यू झाल्यास 2,00,000 रुपयेपर्यंतचा विमा संरक्षण सरकारद्वारे दिले जाते. त्याचबरोबर अंशतः किंवा पूर्ण अपंगत्व आल्यास 1,00,000 रुपयांची मदतही दिली जाते. ज्यांच्याकडे ई श्रम कार्ड आहे त्यांचं वय वर्ष 60 झाल्यानंतर सरकारद्वारे 3,000 रुपये प्रतिमाह पेन्शनही दिली जाते. त्याचबरोबर सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी हे कार्ड खूप महत्त्वपूर्ण असं आहे. त्याचबरोबर करोनासारख्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये कामगारांना जर सरकारला काही आर्थिक मदत करायची असेल तर या कार्डच्या माध्यमातून सरकार करू शकतो. अशा या महत्त्वाच्या कार्डसाठी नेमकं काय प्रोसेस आहे, कसं हे कार्ड काढायचं आहे, आज आपण पाहणार आहे. माझं नाव आहे सचिन. आपण पाहत आहात सचिन सिल्फो यूट्यूब चॅनल. चला सुरू करूया. ishram.gov.in या पोर्टलला यायचं आहे. आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसेल. बघा, इथे दिलं आहे सिलेक्ट युअर प्रेफर्ड लँग्वेज टू एंटर द वेबसाईट, गो टू द मेन पेज. यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. बघा, ई श्रमचं ऑफिशियल वेब पेज हे लोड झालेलं आहे. बघा, वेब पेजवर उजव्या बाजूला तुम्हाला काही टॅब्स दिसतील, ज्यामध्ये रजिस्टर ऑन ई श्रम, ऑलरेडी रजिस्टर्ड म्हणजे तुम्ही आधी रजिस्टर्ड आहात का असेल तर डायरेक्ट लॉग इन करू शकता. खाली प्लॅटफॉर्म वर्कर म्हणजे ॲमेझॉन, पिझ्झा हे जे डिलिव्हर करणारे लोक आहेत त्यांच्यासाठीचे पोर्टल आहे, म्हणजे असंघटित क्षेत्रातील. बघा, आपण नवीनच रजिस्ट्रेशन करणार आहोत त्यामुळे आपण यावर क्लिक करूया. बघा, न्यू रजिस्ट्रेशन करत असताना सेल्फ रजिस्ट्रेशन नावाचे एक नवीन पोर्टल ओपन झालं आहे. इथे आपल्याला तुमचा आधार लिंक मोबाईल नंबर टाकण्यासाठी सांगितले जात आहे. तो नंबर तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे आणि खाली कॅप्चा टाकून घ्यायचा आहे. पुढे विचारत आहे की तुम्ही ॲक्टिव्ह मेंबर आहात का EPFOचे म्हणजे एम्प्लॉई प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनचे तुम्ही ॲक्टिव्ह मेंबर आहात का? तुम्ही यस केलं तर तुम्ही यासाठी इलिजिबल नाही आहात. पुढे विचारते एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन म्हणजे ESIC यासाठी तुम्ही ॲक्टिव्ह मेंबर आहात का? जर तुम्ही ते यस केलं तर तुम्ही ई श्रमसाठी इलिजिबल नाही आहात असं याचा अर्थ होईल. बघूया, आपण यस करून दाखवते तुम्हाला. बघा, यस केल्यानंतर रेड अक्षरामध्ये लिहून आलं आहे यू आर नॉट एलिजिबल फॉर रजिस्ट्रेशन ॲज यू आर मेंबर ऑफ EPFO ESIC म्हणजे तुम्ही या दोन्ही मंडळाचे सदस्य असल्या कारणाने तुम्ही ई श्रम पोर्टलचा लाभ नाही घेऊ शकत. बघा, आपण नो करून बघा सेंड OTP केल्यानंतर तुमच्या आधार संलग्न मोबाईल नंबरवर वन टाईम पासवर्ड म्हणजेच OTP पाठवला जाईल. तो तुम्हाला इथे टाकून कॅप्चर टाकून घ्यायचा. कॅप्चर टाकल्यावर सबमिट या बटनावर आपल्याला क्लिक करायचा. नेक्स्ट पेजवर तुम्हाला आधार eKYC नावाचं नवीन टॅब ओपन होईल. याच्यावर तुम्ही आधार नंबर टाकू शकता किंवा व्हर्च्युअल ID टाकू शकता आधार कार्डची, जे आधार नंबरच्या खाली असते. आधार नंबरसाठी ऑथेंटिकेशनसाठी फिंगरप्रिंट, आयरिश, OTP असे 3 ऑप्शन दिलेले. आपण OTPचाच वापर करणार आहोत. इथे तुम्हाला तुमचा कॅप्चर टाकून कन्सिडरवर क्लिक करून आय एग्री करून सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. बघा, सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार संलग्न असलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP जाईल. हा मोबाईल नंबर नेमका कोणता आहे हे बघण्यासाठी बघा, साईडला त्या मोबाईल नंबरचे शेवटचे 4 अंक तुम्हाला दिसतील. याच मोबाईल नंबरवर हा OTP पाठवला गेला आहे. OTP टाकून कॅप्चर टाकून तुम्हाला व्हॅलिडेट बटनावर क्लिक करायचं. एक नवीन इंटरफेस ओपन होईल जिथे दिलेलं आहे रजिस्ट्रेशन फॉर्म, युअर पर्सनल पर्टिक्युलर्स ॲज पर आधार म्हणजे आधारच्या माहितीनुसार तुमचे सगळे डाटा फिक्स झालेले आहे. फोटो असेल, नाव असेल, जन्मतारीख असेल, जेंडर असेल. हा जो फॉर्म आहे टोटल 5 स्टेजमध्ये वापरलेला आहे. पहिलं आहे पर्सनल इन्फॉर्मेशन, दुसरे आहे ॲड्रेस, तिसरं आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन, चौथे आहे ऑक्युपेशनल स्किल आणि शेवटचं आहे बँक्स डिटेल्स. एवढे सगळे फुलफिल झाल्यावर आपलं ई श्रम कार्ड बनणार आहे. चला सुरू करूया. बघा, फर्स्ट पर्सनल इन्फॉर्मेशन पहिले तुमचा मोबाईल नंबर ऑटोमॅटिक घेतलेला आहे. सेकंडरी मोबाईल नंबर असेल तर तुम्ही ते टाकू शकता. मेल, मॅरिटल स्टेटस, आईचं नाव, तुमचं कास्ट काय आहे, ब्लड ग्रुप काय आहे. त्याचबरोबर तुम्ही अपंग आहात तर यस करू शकता. तुम्हाला बाकीचे डिटेल्स विचारले जातील, कशामध्ये आहात, कसं आहे अपंग तर लगेच मी तसं नसल्याने नो करतोय. खाली नॉमिनी डिटेल्स विचारले जातील, ज्यामध्ये नॉमिनीचं नाव, जन्मतारीख, जेंडर, काय रिलेशन लागते त्या नॉमिनीसाठी ॲप्लिकंटचं ते तुम्हाला डिस्क्राईब करायचं आहे.
त्यानंतर नॉमिनीचा तुम्हाला पूर्ण ॲड्रेस जसा आधार कार्डवर आहे तसा टाकायचा आणि नॉमिनीचा मोबाईल नंबर देऊन टाकून सेव्ह अँड कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे. चला टाकून घेऊया आपण. टाकून घेतलं, सेव्ह अँड कंटिन्यू करायचं आहे. एक नवीन वेब पेज ओपन होईल. बघा इथे तुम्हाला विचारलं आहे स्टेट काय आहे तुमचं डिस्ट्रिक्ट काय आहे ते तुम्हाला इथे निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली तुम्ही रुरल किंवा अर्बन म्हणजे ग्रामीण किंवा शहरी भागात राहता हे तुम्हाला इथे डिस्क्राईब करायचं आहे. तुम्हाला तुमचा पूर्ण ॲड्रेस इथे टाकून घ्यायचा आहे. स्टेट, डिस्ट्रिक्ट, सब डिस्ट्रिक्ट, तहसील, पिनकोड इथे टाकायचं. खाली विचारलं तुम्ही लोकेशनवर किती दिवसापासून राहतं हे टाकून घ्यायचं आहे. आणि सेम वरचा जसा ॲड्रेस तुम्ही लिहिला आहे टाईप केला आहे तसाच खाली सुद्धा टाकून घ्यायचा आणि सेव्ह अँड कंटिन्यू क्लिक करायचं. चला करून घेऊया. सेव्ह अँड कंटिन्यू. बघा एक वेब पेज ओपन झालं आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन विचारतात. तुमचं काय शिक्षण झालं असेल ते तुम्ही ते टाकून घ्यायचं आहे संबंधित व्यक्तीचं. आणि जर त्या रिलेटेड काही डॉक्युमेंट्स असेल ते अपलोड करायचे. मंथली इन्कम स्लॅब काय तो इथे टाकायचा आणि त्या रिलेटेड काही इन्कम सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला ते अपलोड करायचं आहे. ऑप्शनल आहे, नाही केलं तरी चालेल. सेव्ह अँड कंटिन्यू करून घ्यायचं. नवीन ऑक्युपेशन स्किल्स बघा इथं विचारलेलं आहे की तुम्ही नेमकं काम काय करता, अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये नेमकं काम काय करता. बघा इथं उबेर, ओला, झोमॅटो यांच्यासाठी दिलेलं आहे. येस केल्यानंतर तुम्ही कोणत्या प्लॅटफॉर्म काम करते द्यावं देईल. त्यानंतर मोबाईल नंबर इथे तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर तुझा पॅन कार्ड टाकायचा आहे, जीमेल टाकायचा आहे, प्रायमरी ऑक्युपेशन काय असेल तर ते टाकायचं आहे. काही ऑक्युपेशन सर्टिफिकेट असेल तेही तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. आपल्या संदर्भात तसं काही नसल्याने मी नो करतोय आणि आपला जो आहे ते ॲग्रिगेटेड असल्याने मी त्यांचं ते टाकून घेतोय. त्यानंतर खाली विचारत आहे की तुम्ही या क्षेत्रामध्ये किती दिवसापासून काम करताय ते तुम्हाला वर्ष टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर सेकंड ऑक्युपेशन असेल ते टाकायचं आहे. त्यांचं काय त्या रिलेटेड काही सर्टिफिकेट असेल तर ते तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. काही एक्वायर्ड स्किल असेल तर त्या तुम्हाला टाकायचं आहे. काही करायचं असेल आणि जर तुम्हाला काही अपडेट व्हायचं असेल ते तुम्हाला लिस्ट किंवा नोंदणी द्यायची. हे ऑप्शनला आहे, नाही टाकलं तरी चालेल. चला 7x करून घेऊया. इथे तुम्हाला स्किलची जी लिस्ट आहे PDF आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. ही अशा प्रकारची लिस्ट आहे. तुम्ही या लिस्टमध्ये नेमकं काय व्यवसाय करता हा कोडही टाकून तुम्ही तुमचा व्यवसाय तिथे फिच करू शकता. याची PDF तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. 7 नेक्स्ट. बघा आता बँक डिटेल्स विचारत आहे. त्याच्यामध्ये बघा ॲटोमॅटिकली लिहून आहे तुमचा आधारला बँक लिंक आहे. अकाउंट नंबर टाकायचा आहे. परत एकदा अकाउंट नंबर कन्फर्मेशनसाठी अकाउंट होल्डरचं नाव टाकायचं आहे इथे जसं ॲज पर आधार आहे तसं. ॲपचे कोड टाकायचं आहे आणि डिटेल्स फिच करायचे आहेत. सर्च केल्यानंतर तुम्हाला तुमचा बँक अकाउंट आणि ब्रांच दिसून जाईल. सेव्ह कंटिन्यू करायचं आहे. त्यानंतर तुम्ही जी डिटेल्स टाकलेली आहे ही तुम्हाला पूर्ण प्रिव्ह्यू दिसेल. सगळी माहिती व्यवस्थित चेक करून घ्यायची आहे. फोटो, नाव, मोबाईल नंबर, मॅट्रिक्स डिटेल्स ज्या काही गोष्टी असतील ते प्रॉपर चेक करून घ्यायचे. तुम्ही काही नॉमिनी डिटेल्स असतील, बँक अकाउंट असेल, ऑक्युपेशन डिटेल्स असेल, इन्कम डिटेल्स असेल, ॲड्रेस असेल या सगळ्या गोष्टी एकदा प्रॉपरली चेक करून घ्यायच्या आहेत. बघा खाली आल्यावर तुम्हाला कन्सेंट विचारत आहे की नॅशनल करिअर पोर्टल सर्व्हिसवर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. तिथे येस नो तुमची ॲज विश येस नो करू शकता. या फॉर्ममध्ये जर काही चुका असतील तर तुम्ही एडिट या बटनावर क्लिक करून यामध्ये चेंजेस करू शकता. असेल तर सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. बघा अशा प्रकारे तुमचं ई-श्रम कार्ड जनरेट होईल. बघा काय लिहिलं थँक यू फॉर युअर रजिस्टर्ड अस अनऑर्गनाइज्ड वर्कर. युअर UN नंबर हॅज बीन सेंट बाय SMS बाय रजिस्टर्ड मोबाईल नंबर. तुमचा नंबर त्याच्यावर हा UN नंबर पाठवला जाईल. प्लीज रिफ्रेश युअर कम्प्लीट तर तुम्हाला तुमची इन्फॉर्मेशन यावर दिसत असेल तर ते एकदा पेजला रिफ्रेश करा असं त्यांचं म्हणणं आहे. तुमचा ई-श्रम कार्ड बनलेला आहे आणि ते प्रिव्ह्यू तुम्हाला असा दिसेल. ई-श्रम कार्ड तुम्ही डाउनलोडही करू शकता. साईडला डाउनलोड पॅन कार्ड दिलेला आहे. बघा डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसेल. हे तुम्ही प्रिंट करून लॅमिनेशन करून घेऊ शकता. असं हे महत्त्वपूर्ण कार्ड आहे. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या सचिन इन्फो या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.